मित्रांनो, आज आपण एक स्टोरी बघणार आहोत. सगळ्याला माहिती आहे, की न्यूटननं ग्रॅव्हिटीचा शोध लावला किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला. पण त्याच्या पाठीमागच्या ज्या काही स्टोरी आहेत, ज्या याला रिलेट करतात, तर ह्या स्टोरी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहेत. मग आता काय त्या स्टोरी आहेत बाळांनो, की आता सगळ्यांना माहिती आहे, की अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, तर ती सूर्याच्या भोवताली गोल-गोल फिरते हे सगळ्याला माहिती आहे. पण नॉर्मली जर आपण विचार करायला गेलो, तर विचार करत असताना काय लक्षात येतं आपल्या, की आपण सकाळी उठतो, उठल्यानंतर आपल्याला बघतो, की सूर्य कुठल्या साईडला उगवलेला असतो? सन. तर ऑब्व्हियसली पूर्व दिशेला उगवलेला असतो. त्यानंतर दुपारी तो आपल्या हेडवरती जातो. त्यानंतर संध्याकाळी काय होतो? पश्चिमेला जातो, तो मावळतो. सकाळी अगेन असा फिरतो. अगेन सकाळी आपल्याला तो दर्शन देतो. आपण त्याचा नमस्कार करतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आपण अर्थच्या सरफेसवरती आहोत, म्हणजे आपण अर्थ आहोत आणि अर्थच्या भोवताली सन हा फिरतोय. अर्थच्या भोवताली काय होतोय? सन हा फिरतोय. असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. सेम असं हजारो वर्षापूर्वी जेव्हा हे सायंटिस्ट होते, जेव्हा खूप साऱ्या गोष्टीचा शोध लागलेला नव्हता, तर त्यावेळेस हे सगळ्यांना असंच वाटायचं, की अर्थ इज अ सेंटर आणि सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. अख्ख्या जगामध्ये हेच मानलं जायचं. बघा मी काय म्हणतोय? अर्थ इज अ सेंटर अँड म्हणजे आपली पृथ्वी ही सेंटर आहे अँड सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. हे सगळीकडे असं मानलं जायचं. इव्हन जे आपल्या ख्रिश्चन कम्युनिटीचा जो बायबल ग्रंथ आहे, तर त्या बायबलमध्येही असंच लिहिलेलं होतं, की अर्थ इज अ सेंटर आणि सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मग नंतर काय झालं? एक कोपर्निकस नावाचा सायंटिस्ट आला. कोपर्निकस तुम्ही नाव ऐकलं असेल. मग ह्या कोपर्निकसच्या फर्स्ट टाईम असं लक्षात आलं, की हे काहीतरी चुकतंय. म्हणजे हे जे काही सर्वजण सांगतात, की अर्थ इज अ सेंटर आणि सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. तर हे कुठेतरी चुकतंय. मग त्याने ऑब्झर्वेशन करायला चालू केलं. मग त्यानं काय ऑब्झर्वेशन केलं, तर त्याने स्टार ऑब्झर्व्ह केल्या. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या त्याने कॅल्क्युलेशन केलं आणि कॅल्क्युलेशन करून हे स्टारचं मूव्हमेंट वगैरे हे सगळं त्याने रेकॉर्ड केलं. खूप नंबर ऑफ इयर त्यानं ते काम केलं आणि त्याच्या असं लक्षात आलं, की हे पूर्ण जगामध्ये जे चाललेलं आहे, की अर्थ इज अ सेंटर आणि सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ हे कुठेतरी चुकीचं आहे. मग त्यानं काय केलं, की त्यानं मग ऑब्झर्वेशन केलं आणि लक्षात आलं, की अर्थ इज अ नॉट अ सेंटर हे त्याच्या फर्स्ट टाईम लक्षात आलं. म्हणजे जगामध्ये जर असा कोणता व्यक्ती असेल, की ज्यानं हे डिस्कव्हर केलं, अर्थ इज अ नॉट अ सेंटर, देन सन इज अ सेंटर. म्हणजे सन हा सेंटर आहे. अर्थ इज नॉट अ सेंटर. तर हा पहिला माणूस म्हणजे कोण होता? तर कोपर्निकस होता. मग कोपर्निकसच्या पहिल्या लक्षात आलं, की कोपर्निकसनं सांगितले, की अर्थ इज नॉट अ सेंटर. बघा मी काय म्हणतोय, मी रिपीट करतोय, की सन इज अ सेंटर. आणि त्या सनच्या भोवताली काय होते? आपली अर्थ फिरते. हे एवढंच त्यानं नाही सांगितलं, की त्यानं सांगितलं अर्थ इज नॉट अ सिंगल प्लॅनेट ॲज लाइक अर्थ देअर आर सो मेनी प्लॅनेट व्हिच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे फर्स्ट जे स्टेटमेंट केलं, तर हे कोणी केलं? कोपर्निकसने केलं. हा जो आपला कोपर्निकस होता, जो सायंटिस्ट होता, मग ह्या सायंटिस्टने काय केलं? म्हणजे थोडक्यात आता बायबल म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटीचा खूप मोठा पवित्र ग्रंथ मानला जातो आणि त्या ग्रंथामध्ये हे लिहिलेलं होतं, की अर्थ इज अ सेंटर. मग कोपर्निकस पण ऑब्व्हियसली हा ख्रिश्चन होता आणि त्यानं जेव्हा सांगितलं, तर तेव्हा त्यातला अशा पद्धतीनं पुढं प्रेझेंट केलं गेलं, की तो आपल्या धर्माच्या विरोधात बोलतोय. काय करतोय? धर्माच्या विरोधात बोलतोय असं केलं. मग त्यानंतर त्या कम्युनिटीची लोकं एकत्र आले. मग त्याला विचारण्यात आलं, की "तू हे कसं काय सांगतोय?" तर तो म्हणाला, "माझं असं-असं ऑब्झर्वेशन आहे आणि त्या ऑब्झर्वेशनमधून माझ्या लक्षात आलंय, अर्थ इज नॉट अ सेंटर, सन इज अ सेंटर." मग त्यानंतर त्याला त्याच्यावरती असे आरोप करण्यात आले, की तो धर्माच्या विरोधात बोलतोय आणि त्या कोपर्निकसला काय केलं? मारण्यात आलं. मग कोपर्निकस गेल्यानंतर एक टायको ब्राहे नावाचा सायंटिस्ट होता. टायको ब्राहे. मग ह्या टायको ब्राहेनं काय केलं बघा मित्रांनो, टायको ब्राहेला माहिती माहिती होतं, की हा कोपर्निकस जो काही सांगतो, तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. त्यात काहीतरी पॉइंट आहे. मग त्या टायको ब्राहेनं ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. टायको ब्राहे हा प्रचंड श्रीमंत माणूस होता. त्याच्याकडे खूप नोकर-चाकर होते, भरपूर लोक होते त्याच्याकडे कामाला होते. मग त्यानं काय केलं, की तो सायन्स प्रेमी होता. त्याला सायन्स खूप आवडायचं आणि त्याचा विश्वास हा कोपर्निकसवरती होता. म्हणजे पहिल्या काळामध्ये जर आपण गेलो, तर त्या सेंच्युरीमध्ये आता जसं आपण बघतो बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूडचे हिरो हिरोईनला जसं काही स्टार आपण म्हणतो, तर त्या काळामध्ये स्टार हे कोण होते? तर हे सायंटिस्ट होते. म्हणजे सायंटिस्टने एखादी गोष्ट म्हणणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असायची. मग त्या आपला जो कोपर्निकस आहे, त्या कोपर्निकसचा जो फॉलोवर आहे, तर तो आपला टायको ब्राहे होता. मग टायको ब्राहेनं ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केलं. जवळपास त्यानं 20-25 वर्ष हे सगळं ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन करून त्यानं फक्त ती रीडिंग वगैरे सगळ्या लिहून ठेवायच्या. खूप सारी लोकं त्यानं ती कामाला लावली. फक्त त्यानं आपण काय करतोय कोणालाच नाही सांगितलं. आणि मग काही कालावधीनंतर मग त्याला काही लोकांची अजून गरज पडत होती. त्यामुळं त्याला एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून तर कोण जॉइन झाले, तर आपले जॉन केपलर जॉइन झाले. आणि जॉन केपलर जॉइन झाल्यानंतर पुढच्या 5 ते 6 महिन्यानंतर आपले टायको ब्राहे आजारी पडले आणि टायको ब्राहे आजारी पडल्यानंतर त्या आजारपणामध्येच त्यांचं डेथ झाली. मग डेथ झाल्यानंतर मग त्यानंतर पुढचे जे उत्तराधिकारी आहे, म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन कोण घेणार आहे?
इन्फॉर्मेशन पुढे कोण चालवणार आहे, तर त्यासाठी मग आपला जो टायको ब्राहे आहे, टायको ब्राहेच्या नंतर हे आपले जॉन केपलर आले. मग जॉन केपलरनी काय केले, ही सगळी इन्फॉर्मेशन फ्रेम केली आणि त्यातून त्यांनी काय केले, लॉज बनवले. 3 लॉज बनवले, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग हे 3 लॉज त्यांनी तर बनवले, पण हे असं का? त्याचा क्वेश्चन मार्क जो विचारला गेला, तर त्याची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी पहिला लॉ काय सांगितला, की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व इन एन इलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट काय करतोय, तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. म्हणजे प्लॅनेट हा फिरतोय आणि सन हा सेंटरला आहे, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. हे फर्स्ट टाइम सांगितलं केपलरनं. पण त्याच्यासाठी जे ऑब्झर्वेशन लागणार होतं, जी इन्फॉर्मेशन लागणार होती, जो रिसर्च लागणार होता, तर तो कोणी केला होता, तर टायको ब्राहेने केला होता. मग त्या टायको ब्राहेची सगळी इन्फॉर्मेशन कोणी घेतलेली आहे, टायको ब्राहेची सगळी इन्फॉर्मेशन घेतली जॉन केपलरनी. त्यांनी 3 लॉज बनवले प्लॅनेटरी मोशनबद्दल, पण त्या लॉचं जे काही जस्टिफिकेशन आहे, तर ते त्यांना देता आलं नाही. मग ते जे जस्टिफिकेशन आहे, तर ते जस्टिफिकेशन कोणी दिलं, आपल्या न्यूटननी दिलं. म्हणजेच काय, की प्लॅनेट रिव्हॉल्व करतात इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, पण हे का करतात, ह्या क्वेश्चनचा आन्सर हे आपल्या टायको ब्राहेंना, आपल्या जॉन केपलरला देता आलं नव्हतं. मग हे कोणी दिलं, न्यूटन. तुम्हाला सिक्वेन्स लक्षात येतोय? स्टार्टिंगला कोण होते, तर कोपर्निक्स होते. त्यानंतर कोण आले, टायको ब्राहे आले. टायको ब्राहेच्या नंतर जॉन केपलर, आणि जॉन केपलरच्या नंतर आपले न्यूटन आलेले आहेत. आणि त्या न्यूटननी मग नंतर सांगितलेलं आहे, की हे जे प्लॅनेटरी मोशन आहे, हे कशामुळे आहे, तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आहे. तर इथे दिलंय बघा तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे. सर आयझॅक न्यूटन 1642 ला आलेले आहेत. म्हणजे आपल्या जवळपास महाराजांचा काळ होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता. तर त्या पिरियडमध्ये आले. त्यांनी 1727 मध्ये त्यांची डेथ झालेली आहे. वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम्स. हे दिलंय की इंग्लंडचे होते आणि बेसिक इन्फॉर्मेशन दिले. आपल्याला माहिती आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, जो पहिला चॅप्टर बघितला, लॉज ऑफ मोशन 9th मध्ये असताना, तर त्याच्यामधले जे लॉज आहेत, म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं ग्राउंड ब्रेकिंग वर्क जे होतं, तर ते मेकॅनिक्समध्ये होतं, मोशनमध्ये होतं. तर त्याचे जे लॉज दिले, तर आपल्या न्यूटनने दिलेले आहेत. त्याचबरोबर लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन, थेरी ऑफ ग्रॅव्हिटी इन दिस बुक. आता हे आपण बघतो, प्रिन्सिपिया नावाचं त्यांचा बुक होतं. 1 मार्कला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. म्हणजे कोणत्या बुकमध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, तर प्रिन्सिपिया हे नाव लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर अजून बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिव्हन 3 लॉज डिस्क्राइब इन प्लॅनेटरी मोशन. मी हे ऑलरेडी तुम्हाला ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मॅथमॅटिकली डिराईव्ह केपलर्स लॉज वगैरे हे आहे. इन ॲडिशन दिस न्यूटन्स, बघा न्यूटननं कुठं कुठं काम केलं हे तुम्हाला सांगितलं आहे, की लाईटमध्ये काम केलं आहे, मी ऑलरेडी सांगितलं आहे. ऑप्टिक्समध्ये आता तुम्ही जेव्हा 11-12ला जाणार आहात, तर त्यामध्ये न्यूटन्स कार्पुस्कुलर थेरी म्हणून पण एक आहे. म्हणजे काय, जेव्हा त्यांना लाईटबद्दल अभ्यास करत होतं, तर न्यूटनने सांगितलं होतं, हे लाईटचे जे सोर्स असतात, ह्या सोर्समधून लहान लहान पार्टिकल बाहेर पडतात. आणि हे पार्टिकल हे टायनी असतात, इलेस्टिक असतात, मासलेस असतात, आणि त्यालाच काय म्हणायचं, कार्पुस्कुल असं म्हणायचं आहे. मग ती न्यूटन्स कार्पुस्कुलर थेरी नावाची ही थेरी आहे. पुढं ती जाऊन ॲक्च्युली पुढे जाऊन ती फेल झाली. काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, त्यानं काही चुकीचे ऑब्झर्वेशन केले होते न्यूटननी, त्यामुळे ते पुढे जाऊन फेल झाली. पण तिथं लाईटमध्येही न्यूटनचं काय तिथं तर कॉन्ट्रिब्युशन आहे. त्यानंतर दुसरं काय सांगितलं, मॅथमॅटिक्समध्ये. तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे, मॅथमॅटिक्समध्ये जी काय एक ब्रँच आहे, कॅल्क्युलस नावाची जी ब्रँच आहे, मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला MSc सुद्धा करता येते, मास्टर की करता येते. तर मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे, मॅथमॅटिक्सची सब ब्रँच कॅल्क्युलस नावाची, तर ही फर्स्ट टाइम शोधली कोणी, तर आपल्या न्यूटनने. म्हणजे न्यूटनचं फक्त काम फिजिक्स किंवा केमिस्ट्री पुरतं मर्यादित नाही आहे, लक्षात घ्या. तर त्यांनी मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर कॅल्क्युलस ही जी ब्रँच आहे, तर ती न्यूटननी डिस्कवर केलेली आहे. इथे तुम्हाला दिले आहे. त्यानंतर अँड ही हॅज अ वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, ज्याला न्यूटनियन टेलिस्कोप असं आपण म्हणतो, जो 10व्या चॅप्टरमध्ये आहे, ते आपण बघणार आहेत. म्हणजे टेलिस्कोपचं सुद्धा कन्स्ट्रक्शन आहे न्यूटननी केलेलं आहे. म्हणजे न्यूटनचं एवढ्या ठिकाणी काम आहे बघा. तर हे बेसिक इंट्रोडक्शन होतं आपल्या सर आयझॅक न्यूटनबद्दल. ओके, थँक्यू.